माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य कुचे साहेबांनी पहिला जो प्रश्न उपस्थित केला त्यानुसार सन्मान्य अध्यक्ष महोदय 23 जानेवारी 2026 ते 12 फेब्रुवारी 2026 आणि 1 एप्रिल 2026 ते 12 मे 2026 या कालावधीमध्ये या सर्व तांत्रिक सहाय्यकांचा या ठिकाणी संप होता। त्या कालावधीमध्ये मास्टर क्रिएट होऊ शकले नाहीत आणि त्यामुळे तांत्रिक अडचण झाली का तर ही वस्तुस्थिती आहे। परंतु त्यानंतरच्या काळामध्ये या सर्व लोकांच्याकडनं आपण ज्या ज्या कन्नड तालुक्यातला विषय आपण विशेषतः या प्रश्नामध्ये उपस्थित केलेला आहे, तर या अडचणींचं ही तांत्रिक कारणांमुळे रद्द झालेले हाजरी पत्रक ही त्याचं निरासन झाल्यावर पुनश्च ई मास्टर निर्गमित करून त्यांना या ठिकाणी आपण रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे। VBG रामजी आणि आपल्याकडची योजना आता या संदर्भामध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की अधिवेशन काळानंतर केंद्राचे जे नवीन निकष आलेले आहेत त्यानुसार एक माननीय आमदार महोदयांची कार्यशाळा ही आपण या ठिकाणी मुंबईमध्ये घेणार आहोत की जेणेकरून नवीन योजनेमध्ये सुलभता कशा पद्धतीने आपल्याला करता येईल आणि आमदार महोदयांना आपापल्या मतदारसंघातली कशा पद्धतीने अधिकची कामं या ठिकाणी करता येतील त्यानुसार ती एक कार्यशाळा या ठिकाणी आपण करणार आहोत। नंबर 2, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना, गटविकास अधिकाऱ्यांना त्या जिल्हा स्तरावर सुद्धा सर्व सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती यांच्या सुद्धा जिल्हा स्तरावर कार्यशाळा घेण्याचे निर्देश या ठिकाणी आपण देणार आहोत की जेणेकरून केंद्र सरकारचे जी धोरण आहे की किमान 100 दिवसांचा रोजगार मागणीप्रमाणे हा त्यांना मिळालाच पाहिजे, हे प्रभावीपणे खेड्यात आपल्याला न्यायचं आहे। जी 20 कामांचा उल्लेख आपण केला सन्मान्य सदस्य महोदय, ती झाल्यानंतर इतरची कामं घ्यायची आहेत आपल्याला। त्यामुळं एक मिनिट माझं होऊ द्या, मी जे आपल्याला वस्तुस्थिती सांगतोय त्यामुळं असं काय नाही की त्याच्यानंतर 21वे काम घेता येणार नाही। त्यामुळे ही कामं आपल्याला पहिल्या लिस्टप्रमाणे या ठिकाणी जी ग्रामसभेनं दिलेली आहेत त्या ग्रामपंचायतीमार्फत आलेली आहेत ती झाल्यानंतर आपण हे करणार आहोत। नंबर 2, आणि काही प्रमाणात देयकर राहिली का तर ही वस्तुस्थिती आहे। राज्य हिस्सा आपण अदा केलेला आहे, केंद्र हिस्सा आपल्याकडे प्रलंबित होता। केंद्र हिस्सासाठी 2 वेळा सचिव स्तरावरच्या बैठका केंद्रीय सचिव स्तरावरती झालेल्या आहेत। आत्ताच मागच्याच आठवड्यात, कारण ज्या दिवशी माननीय गोगावले साहेबांच्या एका प्रश्नाचं मी उत्तर दिलं त्या दिवशी ते दिल्लीलाच याच बैठकीसाठी गेले होते। दिल्लीला शिवराजसिंग चौहान साहेबांनी देशातल्या सगळ्या ग्रामीण विकास ग्रामीण रोजगार हमी योजना मंत्र्यांची बैठक घेतली होती आणि शिवराजसिंग चौहान साहेबांनी देखील सांगितलेलं आहे की सुलभ पद्धतीनं आपण ही योजना राज्यांना देतोय आणि प्रलंबित महाराष्ट्राच्या हिस्साचा जो निधी आहे तो किमान म्हणजे लवकरात लवकर देऊ असं सांगितलंय, तरी सुद्धा या संदर्भामध्ये तो अधिक गतीनं प्राप्त करण्याचा प्रयत्न विभागामार्फत सुरू आहे। पण मान्य शिवराजसिंग चौहान साहेबांनी हा निधी प्रलंबित जो राज्याचा आहे केंद्र हिस्साचा तो लवकर अदा केला जाईल असं आश्वासन दिलेलं आहे।